भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आज या ठिकाणी सौ कल्पनाताई केरबा चौगुले यांचा अर्ज दाखल केलेला आहे। 2017 साली सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सौ कल्पनाताई चौगुले यांनी याच मतदारसंघातून विजय मिळवला होता आणि चांगल्या पद्धतीची कामं या ठिकाणी या मतदारसंघातून त्यांच्या माध्यमातून झालेली आहेत। आणि आता 2026 मध्ये पुन्हा एकदा तोच मतदारसंघ महिला पडलेला आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीने त्यांच्यावरती विश्वास दाखवून पुन्हा एकदा या मतदारसंघातून त्यांना संधी दिलेली आहे आणि निश्चितच त्यांच्या कामाच्या जोरावर या संधीचं सोनं केल्याशिवाय त्या राहणार नाहीत। त्या भागातील जनता आपल्या पाठीशी राहील का? हो, 100% त्या भागातील जनता निश्चितपणानं आमच्या पाठीशी राहणार आहे, कारण गेली 25 वर्ष या ठिकाणी त्या मतदारसंघामध्ये आदरणीय KS चौगुले अण्णा यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम चालू आहे। आम्ही भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून या ठिकाणी लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो आहे। लोकांना अनेक योजना शासनाच्या या ठिकाणी आपण मिळवून दिलेल्या आहेत आणि खरं बघायला गेलं तर विकास कामांचा विचार केला तर जवळपास 14 कोटी रुपयांची विकास कामं या 5 वर्षामध्ये या मतदारसंघामध्ये झालेली आहेत। आणि या मतदारसंघाचा इतिहास जर बघितला तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पहिलं कमळ या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातून कुठल्या मतदारसंघातून जर फुलवलं असेल तर ते येवलूज जिल्हा परिषद मतदारसंघानं फुलवलं आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये 2002 पर्यंत भाजपचं कमळ कुठल्याही मतदारसंघामध्ये फुललं नव्हतं, ते पहिल्यांदा श्री KS चौगुले अण्णा यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी फुलवलं गेलं आणि 2017 मध्ये आमच्या मातोश्री सौ कल्पनाताई चौगुले यांनी पुन्हा एकदा त्याच मतदारसंघातून विजय मिळवला आणि निश्चितच आता पुन्हा एकदा चौगुले कुटुंबियांना भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून पुन्हा एकदा या ठिकाणी संधी देण्यात आलेली आहे।